नमस्कार. जय भीम भावांनो, स्वागत आहे तुम्ही तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनल सूर्य एडिट व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आजचा स्टेटस एकदम खतरनाक झालेला आहे, जे की तुम्हाला थंबनेल बघून समजलंच असेल. आजचा स्टेटस मराठी सॉन्गवरती आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. आपल्या सूर्य एडिट चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच मित्रांनो, आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा, जिथे तुम्हाला सर्व एडिटिंग मटेरियल भेटून जातील व जेणेकरून तुम्हाला नवीन अशाच प्रकारे स्टेटस बघायला मिळतील. तर मित्रांनो, जराही वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करू. तुम्हाला लाईट मोशन स्क्रीनवरती गेल्यानंतर प्रोजेक्ट ऑप्शनला क्लिक करून बिटमार्क प्रोजेक्ट हा ओपन करायचा आहे. ओपन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे बीट दिसून जातील. प्लस आयकॉनला क्लिक करून मीडियावरती जाऊन सूर्य एडिट फोटो हा फोल्डर ओपन करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे फोटो दिसून जातील. फोटोला क्लिक करून प्लस आयकॉनला क्लिक करून थ्री डॉटवर क्लिक करून फिल्क मोशन एरियावर क्लिक करायचे. याची साईज तुम्हाला अशा पद्धतीने वाढून घ्यायची. परत तुम्हाला प्लसवर क्लिक करून मीडियावरती जाऊन फोटो ॲड करून फिल्क मोशन एरियावर क्लिक करून अशा पद्धतीने सर्व बीटला फोटो ॲड करून घ्यायचे आहेत. मी जशा फोटो ॲड करतोय तशा पद्धतीने तुम्हाला बीटवरती फोटो ॲड करायचे आहेत. अशा पद्धतीने फोटो ॲड होतात. जर मित्रांनो ह्या सर्व तुम्हाला मटेरियल पाहिजे असतील तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा. तिथे तुम्हाला सर्व एडिटिंग मटेरियल भेटून जातील व जेणेकरून तुम्हाला नवीन एडिटिंग व्हिडिओ बघायला मिळतील. टेलिग्राम चॅनल लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तर लवकरात लवकर जॉईन व्हा. सोबतच मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. आपल्या सूर्य एडिट चॅनलवरती नवीन पहिल्यांदा चालला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, तुम्हाला अशा पद्धतीने सर्व फोटो ॲड करून घ्यायचे. तुम्ही जे फोटो आवडेल तुम्हाला ती फोटो ॲड करून घ्यायचे. अशा पद्धतीने सर्व बीटवरती फोटो ॲड करायचे आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने सर्व फोटो आपल्या ॲड झालेले आहेत. बघू शकता मित्रांनो, अशा पद्धतीने फोटो ॲड करायचे आहेत. नंतर बॅक यायचं. बॅक केल्यानंतर शेक इफेक्ट हा फोल्डर ओपन करायचा आहे. ओपन केल्यानंतर पहिली फोटो दिसेल त्या लेअरला क्लिक करून इफेक्टवरती जायचे. इफेक्टवरती गेल्यानंतर थ्री डॉटवरती क्लिक करून कॉपी ऑल इफेक्ट करायचं आहे. बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर बिटमार्क प्रोजेक्ट हा ओपन करायचा आहे. ओपन केल्यानंतर इथं सर्व फोटोला हा फिल्टर ॲड करायचा आहे. अशा पद्धतीने सर्व फोटोला हा फिल्टर ॲड करून घ्यायचा आहे. लेअरला सिलेक्ट करायचं आहे. इफेक्टवरती जाऊन इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने सर्व लेअरला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. बघू शकता मित्रांनो. फक्त तुम्हाला लास्टच्या 3 लेअरला हा इफेक्ट ॲड नाही करायचा आहे. एवढ्या लेअरलाच ॲड करायचा होता, लास्टच्या 3 लेअरला ॲड करायचा नाही. त्यानंतर बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर टेक्स्ट इफेक्ट हा फोल्डर ओपन करून लास्टची फोटो आहे त्या फोल्डरला क्लिक करून इफेक्टवरती जायचं आहे. थ्री डॉटवरती क्लिक करून कॉपी ऑल इफेक्ट लेअरला क्लिक करून बॅक यायचं आहे. बिटमार्क प्रोजेक्ट हा ओपन करायचा आहे. ओपन केल्यानंतर लास्टच्या 3 फोटो आहेत त्या फोटोला हा फिल्टर पेस्ट करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने दिसून जाईल. लेअरला सिलेक्ट करून इफेक्टवरती जाऊन हा पेस्ट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. तर मित्रांनो, बघू शकता अशा पद्धतीने सर्व इफेक्ट लावून झालेले आहेत. त्यानंतर तुम्हाला बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर टेक्स्ट इफेक्ट हा फोल्डर ओपन करून पहिला टेक्स्ट आहे त्या लेअरला क्लिक करून कॉपी करायचं आहे. कॉपी केल्यानंतर बॅक यायचं आहे.
त्यानंतर 0.20 बीटवरती पेस्ट करायचं आहे. अशा पद्धतीने एक गॅप सोडून अशा पद्धतीने ही लेअर पेस्ट करून प्रॉपर बीटला सेट करायचे आहे. मी ज्या बीटला ही लेअर पेस्ट करत आहे त्याच बीटला ही लेअर पेस्ट करायची आहे. अशा पद्धतीने सर्व बीटला लेअर पेस्ट करायची आहे. प्रॉपर अशी बीटला सेट करून घ्यायची आहे मित्रांनो. इथपर्यंतच सेट करून घ्यायची आहे ही लेअर. बघू शकता मित्रांनो. त्यानंतर तुम्हाला बघू शकता अशा प्रकारे दिसून जाईल. त्यानंतर बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर टेक्स्ट इफेक्टवर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर दुसरी टेक्स्ट इफेक्ट आहे त्या लेअरला क्लिक करून कॉपी करायची आहे. बॅक यायचं आहे. तर मित्रांनो तुम्हाला नंतर बिटमार्क प्रोजेक्ट हा ओपन करायचा आहे. ओपन केल्यानंतर तुम्हाला 2.4 या बीटवर ही लेअर पेस्ट करायची आहे. मी जशा लेअर पेस्ट करत आहे तशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा पेस्ट करून घ्यायचे. प्रॉपर असे सेट करून घ्यायचे जेणेकरून तुम्हाला टाईप करताना सोपं जाईल आणि समजून सुद्धा जाईल. अशा पद्धतीने तुम्हाला लेअर पेस्ट करून घ्यायचे. अशा प्रकारे बीटला प्रॉपर सेट करायचे. मी फटाफट सेट करून घेतो. तर मित्रांनो अशा पद्धतीने प्रॉपर बीटला सेट करून झालेली आहे. होऊ शकता मित्रांनो. नंतर तुम्हाला 0.20 बीटवरती जायचं आहे. प्लसला क्लिक करून स्क्वेअर शेप सिलेक्ट करायचा आहे. याचा कलर ब्लॅक ठेवून घ्यायचा आहे. बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर याची साईज तुम्हाला अशा पद्धतीने टेक्स्टच्या वरी ठेवून घ्यायची आहे. अशा पद्धतीने तुम्हाला प्रॉपर सेट करून घ्यायचे. टेक्स्टच्या वरी ठेवायचे आहे मित्रांनो. त्यानंतर तुम्हाला बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर एडिट शेपवरती जाऊन याची साईज तुम्हाला 260 ठेवून घ्यायची. अशा पद्धतीने बॅक जाऊन इफेक्टवरती जाऊन ब्लर ऑप्शनला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर ग्लॅशियन ब्लर हा इफेक्ट यूज करायचा आहे. याची स्ट्रेंथ तुम्हाला 960 ठेवून घ्यायची. अशा पद्धतीने बॅक यायचे. बॅक आल्यानंतर लेअरला सिलेक्ट करून लेअर तुम्हाला 24.4 बीटवरती अशा पद्धतीने सेट करायची आहे. 24.4 बीटवरती ठेवून घ्यायचे. त्यानंतर तुम्हाला लेअरला होल्ड डाऊन करायचं आहे. ती लेअर तुम्हाला टेक्स्टच्या खाली ठेवून घ्यायचे. अशा पद्धतीने बघू शकता मित्रांनो. त्यानंतर ही लेअर अशा पद्धतीने होऊन जाईल. त्यानंतर तुम्हाला लेअरला सिलेक्ट करायचं आहे. त्या लेअरला ते टेक्स्ट टाईप करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने लेअर टाईप करून घ्यायचे. अशा पद्धतीने बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर समोरची लेअर टाईप करून घ्यायचे. अशा पद्धतीने लेअर टाईप करून घ्यायचे आहे मित्रांनो. भरली ही अप्सरा अशा पद्धतीने टाईप करून घ्यायचे. मी सर्व लेअर टाईप करून झालेले आहेत. तर मित्रांनो आपल्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. आपल्या सूर्या एडिट चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच मित्रांनो बेल आयकॉन ऑप्शनला क्लिक. जर का मित्रांनो तुम्हाला बिटमार्क आणि शेप इफेक्ट पाहिजे असतील तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा. तिथे तुम्हाला भेटून जातील. टेलिग्राम चॅनल लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. नंतर तुम्हाला 24.4 बीटवरती यायचं आहे. प्लसला क्लिक करून टेक्स्टवरती जायचं आहे. इथे तुम्हाला कोणत्याही 4 इमोजी ॲड करायचे आहेत. मी माझ्या पद्धतीने इमोजी ॲड करत आहे. अशा पद्धतीने इमोजी ॲड केल्यानंतर इमोजी तुम्हाला सेंटरमध्ये ठेवून घ्यायचे आहे. अशा पद्धतीने याचा कलर बी ठेवून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने
त्यानंतर ही लेअर तुम्हाला खाली ठेवून घ्यायची, जेणेकरून खूप भारी दिसेल. अशा पद्धतीने तुम्हाला खाली ठेवून घ्यायचे, शेवटपर्यंत वाढून बी घ्यायचे अशा पद्धतीने. त्यानंतर तुम्हाला इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. ॲड इफेक्टला क्लिक करून कलर अँड लाईटला क्लिक करायचं आहे. इथे तुम्हाला एक्सपोजर आणि ग्रामा इफेक्ट ॲड करायचा आहे. ॲड केल्यानंतर याची साईज तुम्हाला 40 ठेवून घ्यायची आहे अशा पद्धतीने. एक्सपोजरची 40 ठेवल्यानंतर ग्रामा साईज तुम्हाला 700 ठेवून घ्यायचे. 700 ठेवून घ्यायचे. 700 ठेवून घेतल्यानंतर बॅक यायचे. बॅक आल्यानंतर ॲड इफेक्टवरती क्लिक करून परत तुम्हाला ड्रॉइंगवर क्लिक करून एनजीओ ग्लो हा इफेक्ट ॲड करायचा आहे. ॲड केल्यानंतर तुम्हाला याची ब्लर साईज 40 ठेवून घ्यायची. 40 ठेवल्यानंतर बॅक येऊन इफेक्टवरती जाऊन ॲड इफेक्टला क्लिक करून एक्सपोजर ग्रामा इफेक्ट ॲड करायचा आहे. एक्सपोजर तुम्हाला 5 ठेवून घ्यायचे. 960 ग्रामा ठेवून घ्यायचा आहे. 930. बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर ॲड इफेक्टला क्लिक करून कलरला सिलेक्ट करायचं आहे. इथं लॉंग शॅडो दिसून जाईल, ते सिलेक्ट करायचं आहे. लॅम्प शॅडोला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर याची साईज तुम्हाला अशा पद्धतीने 30-40 ठेवून घ्यायचे. 30-40च्या आसपास ठेवून घ्यायचे. मी इथं साईज 20 ठेवलेली आहे. याचा अँगल तुम्हाला अशा पद्धतीने 60 ठेवून घ्यायचा आहे. अल्फा तुम्हाला 40 ठेवून घ्यायचा आहे. अल्फाची साईज तुम्हाला 40 ठेवून घ्यायची आहे अशा पद्धतीने. 40-45 ठेवून घ्यायचे. त्यानंतर थोडा अँगल सिलेक्ट करायचा. अँगल साईड तुम्हाला 56 ठेवून घ्यायचे. सॉरी मित्रांनो, 56 ठेवून घ्यायचे. 56 ठेवल्यानंतर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे दिसून जाईल. तर बघू शकता मित्रांनो, अशा प्रकारे व्हिडिओ झालेला आहे. वरील 3 डॉटवरती क्लिक करून तुम्हाला व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. तर ओके मित्रांनो, आपला व्हिडिओ इतकाच होता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. आपल्या सूर्यडी चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच मित्रांनो, आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा, जिथे तुम्हाला सर्व एडिटिंग मटेरियल व जेणेकरून तुम्हाला नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ बघायला मिळतील. जय हिंद, जय महाराष्ट्र.